जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज अशा एका व्यक्तीकडे आलोय. वड्याच्या कडेला बसलोय. कापशी नावाचं गाव आहे जे शाहूवाडी तालुक्यात आहे, कोल्हापूर जिल्हा. आणि व्यक्तीचं नाव आहे अशोक कदम. ही व्यक्ती एक साधी दिसते, साधी कापडा आहेत, पण एक कालखंड असा आहे की ह्या व्यक्तीनं 3 वेळा महाराष्ट्राला कबड्डीला चॅम्पियनशिप दिलेली आहे. त्याचबरोबर मुंबईला 4 वेळा चॅम्पियनशिप दिलेली आहे. त्याचबरोबर ढाका या ठिकाणी इंटरनॅशनलचा कॅम्प सुद्धा केलेला आहे. असा एक नामांकित कबड्डीपट्टू, एकेकाळचा खरंच की ज्याचं नाव इतिहासामध्ये अमर आहे असा कबड्डीपट्टू. त्याचबरोबर 11 नोकऱ्या सोडलेल्या त्या माणसानं. माणूस साधा दिसतोय, आज शेतात काम करतोय, पण 11 नोकऱ्या सोडलेल्या आहेत. तर ह्या व्यक्तीजवळ आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्याकडून कबड्डीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. कारण 1980 आणि 1990च्या दशकामध्ये म्हणजे मुंबईमध्ये शिवशक्ती मंडळाचं नाव या माणसानं मोठं केलेलं आहे. त्या मंडळात कबड्डी खेळलेले आहेत आणि आज ही व्यक्ती आज कापशी या ठिकाणी आपल्या बरोबर आहे. त्यांच्याकडून कबड्डीचा इतिहास थोडा जाणून घ्यायचा आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. थोडस तुम्ही तुमचं नाव लोकांना सांगा. माझं नाव अशोक शामराव कदम. हा. मुक्काम पोस्ट कापशी, जिल्हा कोल्हापूर, तालुका शाहूवाडी. बर. तुम्ही कबड्डी या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आला असा, त्याच्या अगोदर कुस्तीवर खेळणे हे होतं का कबड्डीची तुम्ही सुरुवात केली? मी माझे घरदार सगळं स्पोर्ट्समनच. वडील पैलवान होते. मग त्यावेळी महात्मा फुले व्यायाम मंदिर देराडला एक महात्मा फुले तालीम होती. म्हणजे कुठे? मुंबईला. वडील मुंबईलाच होते का? मुंबईलाच होते. वडील पण चांगले पैलवान होते? पैलवान, मोठे पैलवान होते. बर बर. मग त्यामुळे ते तालमीत जायला लागलो. तालमीतनं मग परत ते मला कुस्तीत जास्त इंटरेस्ट नसायचा, जास्त करून कबड्डीत. मग माझं आमचं मंडळ होतं शिवशक्ती क्रीडा मंडळ. बर. त्या मंडळातनं 45 किलो 35 किलो असं गट करत करत ओपनला खेळायला लागलो. मग माझे गुरुवर्य दिलीप देवलकर, सुनील डकरे, दिलीप देवलकर हे आमच्यापेक्षा मोठे खेळाडू होते. त्या लोकांनी आम्हाला तयार केलं. मग आम्हाला हळूहळू बाहेर ओपन ग्रेड खेळत खेळत जास्त मोठ्या टुर्नामेंट खेळायला लागलो. परत महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागलो. परत असं दौरे चालू राहायला लागले. मग नोकऱ्या लागत गेल्या. मला एक सांगा, महाराष्ट्र चॅम्पियन तुम्ही किती वेळा झाला असा? महाराष्ट्र चॅम्पियन मी 3 वर्ष खेळलो. 3 वर्ष सलग तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन झाला. आणि तुम्ही ढाक्याला जाण्याचा योग आला जो बांगलादेशमध्ये, तो कसा योग आला तुम्हाला? महाराष्ट्र खेळा की इंडियाला सिलेक्शन होतं. बर. मग त्यावेळी मी 14 नंबरला माझं नाव होतं. बर. त्यावेळी आखातीत लढाई चालल्यामुळे ती टुर्नामेंट कॅन्सल झाली. बरोबर. मग तुम्ही ज्यावेळी खेळत होता त्यावेळी तुमच्याबरोबर नामांकित कबड्डीपट्टू कोण कोण होते? त्यावेळी गणेश शेट्टी, राजू भावसाळ सांगलीचे. बर. सुनील डकरे, सुनील जाधव, सागर बांदेकर हे मोठे खेळाडू होते त्यावेळी. कोल्हापूर कडून जसं रमेश बेंडीगिरी वगैरे ही खेळायला होती का? रमेश बेंडीगिरी हे आम्हाला ज्युनियर का? ज्युनियर. ते मी ज्यावेळी सेंट्रल बँकेत होतो त्यावेळी रमेश बेंडीगिरीचा आमच्या नंतर तो सेंट्रल बँकेत आला. बर. त्यावेळी आमची त्यांची घसर झाली. म्हणजे तुमच्यापेक्षा ज्युनियर. भगवान भाई वगैरे ते सिनियर. भगवान भाई सिनियर. भगवान भाईचा खेळ वगैरे जाधव एक होते. छत्रपती आव्हाड आहेत. जाधव होते का? मग संभादादा सिनियर. मग संभादादा कशी खेळायचे? त्यांचा खेळ बघितला का तुम्ही? बघितलेला आहे. खेळ अतिउत्तम खेळ होता त्यांचा. संभादादा लय भारी खेळायचा. आणि भगवान भाईचा खेळ तुम्ही बघितला? भगवान भाईचा नाही बघितला. तुम्हाला माहिती आहे का भगवान भाई कोण आहे? एवढं माझं नाव ऐकून मी आहे, पण मी त्यांना साक्षात बघितलेलं. मग तुम्ही कोल्हापूर आता कबड्डी संघामध्ये तुम्ही जात नाही? कसं होतंय साहेब, मी खेडेगावात इकडे, कोल्हापूर मला 45 किलोमीटर लांब. त्यामुळे येणं जाणं मला आपलं परवडत नाही. मी आपल्या इकडेच असतो. कधीतरी बेडगावात महिला संघ आहे, त्या पोरं मला नेतात तिथनं बोलून. काहीतरी समस्या असली तर बाबा मग जरा सांगायचं त्यांना, नाही याचं आपलं झालं. एवढंच करता? एवढंच. मग तुम्हाला कबड्डीनं काही नोकऱ्या दिल्या का? कबड्डी रेट नोकऱ्या दिल्या मला. तरी किती नोकऱ्या दिल्या? तरी मी 10-11 नोकऱ्या केल्या. 11 नोकऱ्या केल्या. कोणत्या कोणत्या नोकऱ्या केल्या सांगा जरा. पहिली कुठली नोकरी होती? पहिली ओसीएम ला लागली. बर. आपकिन गोदरेज मध्ये लागली. बर. आरबीआय आशिफ सेंट्रल बँक. आता नोकऱ्या म्हणजे माझ्या लक्षातच राहिल्या नाही. शेवटची महिंद्रा. मग महिंद्रा. मग तुम्ही एवढ्या नोकऱ्यामध्ये गेला असा, नोकऱ्या सोडल्या का तुम्ही? काहीतरी कारणास्तव नोकऱ्यांनी सोडल्या.
बरोबर. मग ह्या सोडल्यामुळे तुम्हाला आता पश्चाताप होतो का या आता गोष्टीचा? भरपूर पश्चाताप, सगळ्या घरादाराला पश्चाताप. होतोय. त्यावेळी जर तुम्ही व्यवस्थित राहिला असं, नोकऱ्या केल्या असते तर तुमच्या हा प्रसंग आला ना, म्हणजे आज त्रास झाला नसता त्रास तुम्हाला. झाला असता अजिबात. बरोबर ना? त्यामुळे तुम्ही खेळाडूंना हे सांगू शकता का की जर तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली किंवा एखाद्या कंपनीची नोकरी मिळाली तर सोडू नका म्हणशीला का त्याला सोडा म्हणून संदेश देशीला? नाही नाही, आता नोकऱ्यात राहिलेल्याच नाही तर आता कॉन्ट्रॅक्ट बेस शिवाय चालतच नाही काही. बरोबर आहे, पण मिळाली नोकरी तर त्यामुळे मिळाली काय तर बाबा टिकून धरा, सोडू नका. सोडू नका. कुठली का असं, गव्हर्नमेंट असून दे, प्रायव्हेट असून दे, काही असून दे, पण टिकून धरा. तुम्ही ती सोडल्यामुळे तुम्हाला थोडा पश्चाताप होतोय, अति पश्चाताप. अति पश्चाताप होतोय. कारण तुमचं आणि तुम्ही चांगले प्लेअर पण होता खेळाडू पण होतो, आणि तुम्हाला बोलवून घेत होते. बोलवून बोलवून इकडे, आज इकडे इंटरव्ह्यूला ये, उद्या तिकडे इंटरव्ह्यूला ये. पोलीस मध्ये होतो, पोलीस मध्ये पण होता. पोलीस मध्ये गोयल मॅडम होते, डायरेक्ट भरती केली होती. अरे बापरे, बापरे. मग तुम्ही आणि कोणकोणत्या प्लेयर्स बरोबर कबड्डी खेळला हो? आणि बाहेरचे प्लेयर आहेत, भरपूर प्लेयर आहेत. आता नाव एवढी परदेशातले वगैरे प्लेयर होते का? परदेशातले तेवढी त्यावेळी एवढी हे नव्हती, क्रेज नव्हती. मग मुंबईमध्ये ज्यावेळी तुम्ही राहत होता बरोबर, तिथे तुम्ही कबड्डी खेळत होता, तिथे तुमच्या बरोबर जे प्लेयर होते तुमच्या संघातले, आणि तुम्ही कुणाबरोबर खेळायचं सर तिथे पुण्यात मुंबईत? पुन्हा म्हणजे आमच्या संघातच कमी कमी 100 प्लेयर होते. बर. पोरं संघात बर. अशी मैदानात 4 राखायचे. बर. 4 मैदानावर प्रॅक्टिस चालायची रोज. मग तुम्हाला त्यावेळी मदत कोण करत होतं का हो? आम्हाला त्यावेळी मदत फक्त सुनील डकरे, दिलीप देवलकर, मंजूर डकरे असे जे मोठे प्लेयर होते ती मदत करत होती. नथुराम अकोलकर एक होते, हे असे मदत करायचे आम्हाला. मदत करायची. मग तुम्ही मुंबईमध्ये राहत होता त्यावेळी काय गवळी गँग म्हणा, कुठली गँग वॉर लय चालायची ना तिकडं? लय जोरात चालायचं त्यावेळी, ते गँग वॉरच होतं, सगळं गँगच होती. बर. कोणते कोणते गँग होते तुम्ही, कोणते कोणते गँग बघितले सा बाबा? आम्ही आता बघितल्या बघा, लोरपल्लीला बाब्या खोपडी, गोल्डन गँग. परत आतर रोडला अमर नाईक, दगडी चाळीत अरुण गवळी, सगळ्या गँगीच. आणि परत हे जी दुसऱ्या कुठल्या गँग, दाऊची गँग वगैरे बघितली? नाही, ती लांब असायची, ती इंटरनॅशनल गँग. त्यात तुम्ही काय नव्हता? ही आपली आपल्या भागातली माणसं. मग तुम्हाला कधी त्या गँग वॉर मधल्या लोकांशी बोलण्याचा योग आला का? नाही, ते ओळखायचे. मी मैदानात खेळत असल्यामुळे काय माणसं बघायला भरपूर यायचे, पण ते कोण कोणाला बघतोय, कोण हाय कोण हे आम्हाला काही कळायचं नाही. फक्त हात दाखवला की हा वर करायचा, चालायचं पुढे. अशामुळे ते नाव जरा मुंबईत मोठं होतं, माझं नाव होतं. चांगला प्लेअर असल्यामुळे अजूनपर्यंत नाव आहे. काय सांगताय? अजूनपर्यंत नाव आहे. अशोक कदम म्हणलं की नामांकित कबड्डीपटू अजूनपर्यंत मुंबईला गेलो. मग तुम्हाला शिवछत्रपती पुरस्कार का मिळाला नाही साहेब? राजकारण आहे, त्यात राजकारण आलं. राजकारण तुम्हाला मिळाला असता? मला छत्रपती मिळाला असता. तुम्ही त्यात म्हणजे कमी पडला कुठं? मग ह्याचं तुम्हाला दुःख वाटतं का हो? दुःख, भरपूर दुःख वाटते ना. राजकारण म्हणजे कसं आहे, आमचा स्वभाव असा होता की कुणाकडे हाजी करायची नाही, काय होईल ते मॅरिटवर, खेळ करूनच वस्तू घ्यायची. बरोबर. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला जरा माघारी पडलो. त्यामुळे तुम्हाला कधी वशिला कोणाला लावता आला नाही? वशिलावाल्याकडे गेलो. तुम्हाला एखादं कोणत्या पुढारी भेटले नव्हते असे कोण की बाबा तुझं पुढारी कोण कुणाची दखल घेतो कसं? त्यावेळी कशा एवढा नाद नव्हता, पुढाऱ्यांचं काही नव्हतं. नंतर या कबड्डी क्षेत्रात गँगवर शिरायला लागल्यावर जसं जसं कबड्डीची स्वतःच झाला. असं झालं. आणि त्यामुळे पार्सलिटी हा प्रकार त्यावेळी चालला. गँग ह्याचा माणूस आहे, तो त्याचा माणूस आहे, तो त्याचा माणूस आहे, घ्या त्याला हात, असं व्हायला लागलं. बरं. मग त्यामुळं चांगले प्लेअर बाहेर बसले. असं झालं. बरोबर. अजूनपर्यंत काय तेच चाललंय. मग त्यावेळी आता सध्या एक माणसाला छत्रपती मिळाला बघा, अनिल घाटे म्हणून, आत्ता काल परवा मिळालाय. ते पण आमच्या बरोबर होता त्यावेळी. मग तुम्ही सुद्धा शिवछत्रपती पुरस्कारासाठी तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. नाही, परत ते कसं आलं, मी इकडे गावाला आलो, जरा परतकी बाजू लागली, गावाला आल्यावर ते मी नादच सोडला. बरोबर. मग तुम्ही पुढारी वगैरे कोण भेटले नाही त्या कालखंडामध्ये तुम्हाला? कोण नाही. फक्त शिवाजीराव देशमुख एक वेळा भेटले होते. त्यावेळी माझं वय होतं 16, 15.5. ते म्हणले तर पोलीस भरती होतोस का, इकडे जातो, वय होतं. पण त्यावेळी काही गेलो नाही. पण वय ज्यावेळी 18 आलं त्यापासून मी नोकऱ्या झाला. पण 11 नोकऱ्या तुम्ही सोडल्या म्हणजे तुम्ही या जगातलं सर्वात महान व्यक्ती आहे. 11 नोकऱ्या सोडल्याचा. 11 नोकऱ्या सोडल्या.
आणि एक तुमचं रेकॉर्डच आहे, पण एवढं धाडस हे आजच्या युगात त्या मुलांना होईल असं मला वाटत नाही नाही. धाडस होणार पण नाही आणि माझ्या जागी दुसरा कोण टिकणार पण नाही. टिकणार पण नाही. ह्या विचारानंच तो मारणार. मग आता तुम्ही काय करताय साहेब? आता मी शेती करतो. शेती करताय? शेतीमध्ये काय काम करताय? शेतीमध्ये पाणी आपलं ऊस आहे माझा. शेत किती तुमचं? शेत मध्ये 2-2.5-3 एकर आहे. 2.5-3 एकर शेत आहे. बर, मग त्यामध्ये तुम्ही ऊस तोडणे वगैरे हे काम करता? आपण आपला तोडला नाही गेलो तर दुसरा आपला कोण तोडायचा? बरोबर. मग त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या तोडणे, ऊस तोडणे, मसर, जनावर पाळता? जनावर आहेत 4 आहेत. 4 जण. मग रोजच्या रोज त्यांना हे करता. मग आता तुमची एवढी फाईल मोठी आहे, त्या फाईल मध्ये तुमचा आता आहे बघा, ताज्या दमाचा कबड्डीपटू अशोक कदम म्हणून लिहिलंय. हे बघा, शिवशक्ती महर्षी दयानंद शिंताळच्या कबड्डीत अजिंक्य म्हणून मिळालं तुम्हाला. यात तुमचं नाव आहे. हे माऊली मंडळ संस्थेत तुमचं अजिंक्य पद आहे. अशी भरपूर तुम्ही सेंट्रल बँक अजिंक्य, सेंट्रल बँक तर्फे सुद्धा खेळलाय तुम्ही? बर 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 बर. मग महिंद्रा तर्फे पण खेळला? मग महिंद्रा तर्फे आनंद महिंद्रा वगैरे यांना बघण्याचा योग आला का होता? त्यावेळी नव्हते. त्यांचे वडील? त्यांचे वडील. मग त्यांना बघण्याचा योग आला का तुम्हाला? केशव महिंद्रांना बघण्याचा योग आला? मग त्यावेळी त्यांच्या हातून काय पुरस्कार वगैरे तुम्हाला मिळाला? कधी सत्कार केला होता? सत्कार केलता नंबर आल्यामुळं. मग असं तुम्ही नंबर बऱ्याच वेळा काढलेत की हे? अहो कसं आहे माहितीये का तुम्हाला, आता शिवशक्ती ज्यावेळी खेळत होती त्यावेळी प्लेयर हे 12 असायचे, खेळाडू हे 12. पण ज्यावेळी शिवशक्ती खेळत होती त्यावेळी 12 प्लेयरनी खेळायची. पण ज्यावेळी ग्राउंड मध्ये ज्यावेळी शिवशक्ती जाईल त्यावेळी पुढची टीम म्हणायची हळूहळू मॅच दिली तुम्हाला. असा दबदबा होता. मुंबई जिल्ह्याच्या सलग 8 वर्ष फायनल मारले. सलग 8 वर्ष. 8 वर्ष मुंबई जिल्हा अजिंक्य स्पर्धा असली, जिल्ह्याच्या असतात स्पर्धा, सलग 8 वर्ष फायनल मारली होती. पण पुढची टीम अशी म्हणायची हळूहळू खेळूया तुम्हाला मॅच दिली असं म्हणायची. अशी म्हणायची. एवढं टीम चांगली. 12 प्लेयर मैदानात बसत नव्हते. एवढे दांडगे प्लेयर होते. 8 ते 9 प्लेयर मैदानात बसायचे. एवढे तब्येत जाम. अरे बापरे. बर. 100-95 किलो बोजावर सगळे. बर बर बर. त्यामुळे तुम्ही ऐकत नव्हतं कोणालाच. आम्ही 6 रेडर, एक फक्त बिन रेडर वाला होता. 6 रेडर असायचे. मग मलाही सांगा तुमचं वजन त्यावेळी किती होतं? माझं वजन होतं 103 किलो. 103 किलो वजन होतं? मग आता तुमचं वजन फक्त 50-60 किलो असेल? 70 किलो असेल? 70 किलो आहे. मग 103 किलो म्हणजे वजन काय होतं? रेड्यासारखी ताकद. बर बर बर. मग तुम्हाला कबड्डी सोडल्यानंतर ज्यावेळी तुम्ही गावाकडे आला असा, गावाकडे आल्यावर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही इथे तुम्हाला कोणी मदत केली नाही का गावाकडे? नाही कोणी केली पण नाही. मी कोणाकडे गेलो पण नाही. गेला नाही तुम्ही? कोणाकडेच गेलो. बरोबर. मग रमेश भेंडीकरी वगैरे जे आता कोल्हापूरला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना तुम्ही वगैरे भेटणे वगैरे हा प्रकार झाला? फोनवर कधी ते काल परवा एक फोन केला होता मी एका पोराबद्दल, त्यांच्या इथे टुर्नामेंट केला होता. तेवढंच आपलं कधीतरी संवादात वगैरे यांचं बोलणं होतं? संवादात नाही. मग तुम्ही ते तुम्हाला खेळत्या संवादाला वगैरे बघितले का कधी? त्यांनी बघितलं असणार मला खेळताना. बघितलं असणार. कारण पुढारीचे सामने ज्यावेळी भरवले 25 रौप्य महोत्सवी पुढारीने सामने भरवले होते त्यावेळी मी तिथं बेस्ट प्लेयर घेतलं होतं कोल्हापुरात. हे मला वाटतं पुढारीला आता 50 का 75 चालले. होय होय होय. 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी. 40 वर्षापूर्वी. क्या बात आहे, क्या बात आहे. मग तुम्हाला बेस्ट प्लेअर दिलता पुढारीचा? माझ्याकडे कटिंग पण आहे, त्याची ट्रॉफी पण होती, पण ती गेले होता आता. म्हणजे मग तुम्ही त्याला रायडिंग करायचं? बोथ साईड. कुठे कमी तिथं आम्ही एवढं रायडिंग करणार पाहिजे तिथं, टनला, कोपऱ्याला, हाताला, म्हणजे कमी जिथं कमी आहे तिथं आम्ही. एवढं होतं त्यावेळी. बरोबर. मग तुम्ही प्लेअर किती घडवले कबड्डी सोडल्यानंतर? काय प्लेअर भरपूर घडवले. काय जणांना नोकऱ्या पण लावल्या आमच्या जीवावर. लावल्या भरपूर 25-30 जणांना लावल्या नोकऱ्या. 25-30 जणांना नोकऱ्या लावणारा माणूस आज बिन नोकरीचा आहे. एक दुर्दैवी गोष्ट आहे की आता तुम्ही म्हणजे मला माफ करा पण एक गोष्ट मी सांगेन की तुम्हाला नोकऱ्याचा 11 नोकऱ्या मिळणं हे नशिबात म्हणजे मुश्किल वाटतं. एक माणसाला मिळालं तर माणूस लय मोठा म्हणतो आपण. तुम्हाला 11 मिळालं म्हणजे तुमचं का भाग्यवान या जगात दुसरा कोण नव्हता. आता तुम्ही सोडली हे थोडं दुर्दैव आहे. म्हणजे आम्ही प्रेक्षकांना मी हे म्हणणार नाही की बाबा हे तुमच्या अन्याय झाला असं मला वाटत नाही, कारण तुम्हाला मिळाल्या होत्या, भगवंताने दिल्या होत्या आणि कबड्डीने सुद्धा तुम्हाला मोठं केलं होतं. आज सुद्धा तुमचं नाव इतिहासामध्ये अमर आहे.
भरपूर लोक रिस्पेक्टने तुम्हाला बघितलं जाते, तुम्हाला घेतात, बरोबर ना? बरोबर. मग तुम्ही जे घडवलेले प्लेअर आहेत त्यामध्ये एखादा चांगल्या प्लेअर एखादं नाव आहे का हो तुमच्या लक्षात? आनंद शिंदे म्हणून एक आहे. कुठला? कुस्तीमध्ये छत्रपती आहे. हा. आणि आरबीआयला बँकेत आहे. आरबीआय रिझर्व्ह बँकेत. क्या बात आहे, क्या बात आहे. मग फोन वगैरे करतो? फोन करतो. माझा पोरगा त्याच्यापाशीच असतो. बर. मग विद्यार्थी वगैरे तुम्हाला ज्यावेळी भेटतात त्यावेळी अपसुक त्यांचा पायाला हात जातो का हो तुमच्या? माझ्या पायाला येतात पडायला, पण मी जास्त करून जातच ना. आता 2 वेळा मध्ये गेलो होतो सत्कार करायला. मला बोलवलं होतं, मला सत्कार करायचा, तू ये. 2 वेळा गेलो होतो. ते 2 वेळा त्यांनी सत्कार केला माझा. हे आपल्या क्षेत्रात कोल्हापूरच्या मातीत म्हणा किंवा कुस्ती क्षेत्र, कबड्डी क्षेत्र असं आहे की आपला गुरु भेटला की लगेच चरणाला हात लावतात ना लोक. हे संस्कार फार महत्वाचे आहेत. महत्वाचे. कारण आजची पिढी ही संस्कार विसरून चालली हो बाबा. चालले आता काय जमाना तसा चाललाय. जमानाच तसा आहे, त्यामुळे हे विसरायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. आणि आज जी कबड्डीचे प्लेअर आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणशील? त्या पोरांनी काय करायला पाहिजे? आज पोरांनी जास्त करून आता कसं कबड्डी फास्ट चालली. बरोबर. मॅट वरती चालली. बरोबर. आमच्या वेळी मॅट नव्हती, काय नव्हतं, मातीत. बरोबर. आता त्या मॅट वरती जास्त करून व्यायाम लागतो. बरोबर. रनिंग म्हणा, पीटी म्हणा, सगळं व्यायाम जास्त व्यायाम केल्याशिवाय फळ मिळणार नाही. मग त्यांनी व्यायाम जास्त केला पाहिजे. आणि व्यसनाधीनता एक आल्या बघा, जे डोपिंग वगैरे काहीतरी करून पोरं इंजेक्शन घेऊन खेळायला जातात, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते तसं खेळूनच नाही ना. खेळूच नाही. बरं. का बरं असं का म्हणताय खेळू नये? शरीराला हानिकारक आहे. मग माझा एक तुम्हाला उलटा प्रश्न असा आहे, समजा मी एक इंजेक्शन आज घेतलं आणि मला पहिला नंबर मिळत असेल तर मी नंबर सोडावा का? सोडला तरी त्या इंजेक्शनचा रिपीट काय होतं ते कोणाला अजून माहित आहे. तिचं वाईट आहे. वाईट आहे. तुम्ही अशी एखादी घटना बघितली का हो? बघितल्या, माझ्या डोळ्यासमोर झालेले आहे, पण आम्ही कधी घेतलेलं नाही, घेणार पण नाही. तुमच्यात ते नव्हती पद्धत. त्यावेळी तुमचं खाणं काय होतं हो बाबा? खायला काय त्यावेळी दूध बीज काय नव्हतं. मटण आणि फ्रूट हेच. त्या खेळत होता. तशी रिस्पेक्ट पण होती प्लेयर्सना त्यांच्या. म्हणजे असं टोळ्या कुठल्याही असू द्या, आम्हाला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. ती काही एक जुना होता. खेळाडूंना रिस्पेक्ट करायची ती. खेळाडूंना जास्त. क्या बात आहे. अरुण गवळीचं लय, अमर नाईक पण लय. बाबा. म्हणजे सांगा, मुंबईमध्ये राहत होता ते वातावरण चांगलं होतं का आपल्या भागातलं वातावरण चालू आहे? कोल्हापूरचं वातावरण चांगलं आहे? पहिलं मुंबईमध्ये राहत होतो त्यावेळी वातावरण चांगलं होतं. बरोबर. आता काही वातावरण मुंबईत चांगलं नाही. आपलं गावाला आलेलं गोड बेसिक चटणी भाकरी खाऊन दिवस काढले चांगला. त्यामुळे आता मुंबईत राहणं योग्य नाही. बरोबर. आता काय राहायचं? 20,000 आणि 25,000 कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोरांना नोकऱ्या नाहीत. ते काय करणार? 20,000 मध्ये काय खानावळी जाते, पैसे एवढे जाते. मग तुम्ही खानावळीत वगैरे खाणं योग आलता तुम्हाला? नाही. आमची वडील होते, आई होती, माझी बहीण होती मुंबईतच. मग तुम्ही रूम वगैरे मिळाली असणार गव्हर्नमेंटची? गव्हर्नमेंटची नाही. मग तुम्हाला रूम मिळाली होती? मग तुम्ही मिल कामगार होता का? वडील होते माझे. अरे बापरे. म्हणजे तुम्ही भरपूर नोकऱ्या, ही 12वी नोकरी मिल कामगार? नाही, मिल कामगार वडील होते. बरोबर, वडील. ओके. मग आणि मला एक सांगा, आता जी नवीन पिढीतली पैलवान आहेत किंवा नवीन पिढीतली खेळाडू आहेत, नवीन पिढीतली मुलं आहेत, त्यांच्यात काय कमी जाणवते तुम्हाला? काय कमी आहे असं वाटतं तुम्हाला या पोरांच्यात? त्यांच्यात कमी म्हणजे एकच बघा, व्यायाम पाहिजे. फक्त कमी व्यायाम करून व्यायाम थोडासा करायचा, व्यायाम जास्त पाहिजे. मग तुम्ही व्यायाम केल्यामुळे तुम्हाला आता त्याचा फरक जाणवतो का हो शरीरात? तुम्ही काम करताना असा त्रास म्हणजे तुम्हाला वाटतं का अंगात ताकद आहे तुमच्या? आता जसा वय कमी झाल्यामुळे आम्हाला थकवा येतोच. बर. पण त्यावेळी आमच्याकडे जर व्यायाम जर या लोकांनी केला तर पाक स्टेशनवरून न्यायला लागलं. न्यायला लागल. तुम्ही बैठका किती मारले असे तेव्हा? मारतो का बैठका? तो सुनील डकरे होता, राक्षू, म्हणजे डिलारोड पासून शिवाजी पार्क वरून पळत न्यायचा आणि याचा 5-5 हजार बैठका मारायला लावायचा. किती? 5-5 हजार. 5,000 बैठक तुम्ही मारल्यात? मारल्या नाहीत आम्ही, काही एवढे 3,000 जास्त मारल्या. 3,000 बैठक मध्ये झालं काय? आणि शिवाजी पार्क पळवायचं म्हणजे किती किलोमीटर? ते कमी कमी 11-12 किलोमीटर. एवढं पळवायचं आणि परत बैठका? मग ढोराचा का व्यायाम? आणि परत रिझल्ट आणि चांगला, आणि संध्याकाळी प्रॅक्टिस. बापरे. मग 3,000 बैठका मारायचं म्हणजे लय किंवा ताकदीनं काम करायला लागायचं. सुनील डकरे होता तसा चांगला प्लेअर, मोठा प्लेअर. आता आहेत का ते? आता आहेत. त्यांना भेटायची इच्छा मला, मी त्यांना भेटू इच्छितोय. त्याचा नंबर असेल तर नंबर द्या. नंबर आहे माझ्यापाशी, मला द्या, खरंच द्या. कारण का अशा महान व्यक्तींना भेटणं गरजेचं आहे.
मला एक सांगा, तुमच्या आणि आठवण काय आहे का हो? तुम्ही कबड्डी खेळायला गेलाय, त्यावेळी तुमची मॅच एकदम चांगली खेळला, तुमच्या आठवणीतली एखादी मॅच कुठली कबड्डीची आता पण तुमच्या स्मरणात आहे अशी? अशा भरपूर मॅचेस आहेत माझ्याकडे, हा. भरपूर आहेत. पण त्यातल्या त्यात एक सगळ्यात चांगली, सगळ्यात एक अशी मॅच झाली ती, विरुद्ध टीमकडे 3 पॉईंटचा लीड होता. हा. आणि मैदानात त्यांचे 3च होते. बर. आणि मी एंट्रीला गेलो. हम्म. तिघांनी मला धरला, तर मी गॅप पाडून पळालो. पळताना माझी चड्डी एकाच्या हातात गावली. हा. ती चड्डी त्याने सोडली नाही. मी हिसला मारला. चड्डीचे 2 तुकडे झाले. आणि लंगोट्यावर सगळा पळत मी मैदानात मध्य रेषेपर्यंत आलो. ते 3 पॉईंट आणि ते वर्ष लोन मारलेले 2 पॉईंट, असे म्हणजे 2 पॉईंटने मी जिंकलो. त्यावेळी ती मॅच आठवण येतली, माझ्या स्मरणातली आठवणीची मॅच. चड्डीच हातातच त्यांच्या गेली, तरी सुद्धा तुम्ही मॅच सोडली नाही. सोडली नाही. मग एक चांगलं कार्य केलं. मला एक सांगा, आणि आता जे आपल्या भागातली पोरं आहेत म्हणा, आणि कुस्ती या क्षेत्रात एक चांगलं नाव कमवायला पाहिजे किंवा कबड्डी या क्षेत्रात चांगलं नाव कमवायला पाहिजे, ह्यासाठी त्यांना मेसेज काय देशील, त्यांना काय संदेश देशील तुम्ही बाबा? कसं माहिती आहे का, पोरं आता कोण कुस्ती ज्याच्या मनावर असतो, म्हणजे कुठला गेम त्याला आवडणार. आता माझा पोरगा खेळतोय कुस्ती, मी आहे कबड्डी प्लेअर. माझे आजोबा वडील कुस्ती, मी कबड्डी, आणि पोरगा परत कुस्ती. तसं प्रत्येकाच्या आवडीवर. आता नातवाला कबड्डी प्लेअर करावं म्हणजे सगळं सायमल्टेनियस ते करायचं. पुढचा प्लॅन तुम्ही असा करायचं, नातवाला कबड्डी प्लेअर करायचं. तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि नवीन पिढीतल्या मुलांनी निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे. हे मेन बात. मला तुम्ही थोडासा अनेक संदेश असा द्यायला पाहिजे, व्यसनामुळे तुमचं नुकसान झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे का साहेब? व्यसनामुळे पण झालं, बाकीच्या काय त्या अडचणी आहेत त्यामुळे पण झालं. हा, पण व्यसन हे तुमच्या जीवनामध्ये शाप लागला असं तुम्हाला म्हणता येईल का हो? अति मोठा श्राप. तुमच्यासारखा एक चांगला प्लेयर, तुमच्यासारखा एक नामांकित प्लेयर थोडं व्यसनाधीन झाल्यामुळं तुम्हाला त्रास झाला, भरपूर त्रास झाला. मग आताच्या पिढीतल्या मुलांनी ह्यामुळं, जर तुमचं शरीर चांगलं असेल, समजा आता माझं शरीर चांगलं आहे आणि मी समजा व्यसनात गेलो, तर माझं आयुष्य बर्बाद होऊ शकतं आराममध्ये, 100%. त्यामुळे मुलांनी कुठल्याही व्यसनात जाऊ नये. आणि व्यसनापासून 4 हात लांब राहावं. आणि जर तेवढं राहिलं तर तुमच्या आयुष्याचं कधी कल्याण होणार. फार चांगला संदेश दिलेला आहे कबड्डीपट्टू अशोक कदम, एक नामांकित कबड्डीपट्टू, ज्यांना शिवछत्रपती अवॉर्डापासून ते वंचित आहेत. येणाऱ्या काळात त्यांना शिवछत्रपती अवॉर्ड मिळो हीच ईश्वरची प्रार्थना पण मी करतो. आणि आज जो त्यांनी संदेश दिलेला आहे, हा संदेश एकदम अप्रतिमाचा संदेश आज आपल्याला दिलेला आहे. तर अशा महान कबड्डीपट्टू, त्यांचं गाव आहे सडू कापशी, जे शाहूवाडी तालुक्यामध्ये आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे हे गाव सडू कापशी, या गावामध्ये आम्ही आलो आणि त्यांच्या कबड्डीचा इतिहास जाणून घेतला. एक नामांकित कबड्डीपट्टू आज आपल्या समोर आहे आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्यानं 11 नोकऱ्या सोडल्या पण हार मानली नाही, सदैव कष्ट करत राहिला. जे लोक या व्यक्तीला कायम आदरानं बघतात, कारण ह्यांचं नाव अजून सुद्धा आदरानं मुंबईमध्ये घेतलं जातं. अशा कबड्डीपट्टू अशोक कदम यांना भेटलो, फार मनाला शांती वाटली. आज त्यांच्याकडून इतिहास जाणून घेतला, मनाला फार ऊर्जा मिळाली. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. नमस्कार बाबा. नमस्कार.